हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी गावरान पद्धतीने कोणतंही वाटण न करता झणझणीत असं चिकन बनवणार आहे. खूप सुंदर लागतं. कुठलं वाटण नाही काही नाही, अगदी झटपट असं होतं. इथे मी चिकन घेतलं आहे, स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. त्याला आता मी हळद मीठ व्यवस्थित असं आहे ना लावून घेणार आहे. हाताने चोळून लावायचं छान असं. आणि आपण आहे ना आता हे एका साईडला आहे ना मुरण्यासाठी ठेवूयात. आता इथे मी गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकूयात. बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा. छान असं थोडंसं हलवून घेऊयात. कढीपत्ता टाकूयात. छान असा कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये आपण आता हळद मीठ लावलेलं चिकन टाकायचं आणि छान असं चिकन आपण आहे ना परतून घेऊयात. त्याच्यावरती आपण आहे ना झाकण ठेवूयात. पाणी आत्ताच लगेच टाकायचं नाही, झाकण ठेवलेलं आहे. चिकनला आपले भरपूर असं पाणी सुटतं, बघू शकता. झाकण काढलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित असं हलवूयात आणि ह्याच्यावरती आता ताट ठेवूयात. आणि ताटामध्ये ना एक तांब्या पाणी टाकायचं. पाणी छान असं गरम झालेलं पाहिजे आहे आपल्याला, म्हणूनसाठी आपलं थंड पाणी आहे ना ते टाकायचं आहे. आता इथे मी आहे ना आलं घेतलं आहे, लसूण कोथिंबीर आणि खोबरं घेतलं आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि टोमॅटो. चिकन हे आपलं छान असं शिजलेलं आहे. आता इथे मी कढईमध्ये ना 2 पळी तेल टाकणार आहे. तेल छान गरम झालं की बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा. कांदा आहे ना छान असा भाजून घेऊयात. आणि जे आपण आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलं आहे ना त्याच्यात पाणी अजिबात टाकलं नाही. छान असं जाडसर वाटण केलेलं आहे. तर आपण ते टाकून घेऊयात. बघू शकता कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत भाजायचा. त्याच्यामध्ये आपलं हे खोबऱ्याचं वाटण टाकूयात. हे छान असं आपण आहे ना भाजून घेऊयात. तर हे छान असं भाजलं आहे. आता त्याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात. व्यवस्थित असं परतून घेऊयात. त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं. आपण चिकन शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्या हिशोबाने मीठ कमी जास्त करा. छान असं आपला टोमॅटो ही छान मऊ झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चटणी टाकली आहे, मिरची पावडर गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आणि छान असं हे आपण आहे ना 1-2 मिनिट आहे ना परतून घेऊयात. बघू शकता छान असं खूप सुंदर होतं असं हे चिकनचं आपलं कालवण. याच्यात आहे ना कसुरी मेथी टाकूयात. छान अशी बारीक चुरगळून टाकायची आणि शिजवून घेतलेलं चिकन टाकूयात. बघू शकता छान असं शिजवून घेतलेलं आहे चिकन टाकूयात. व्यवस्थित हलवूयात. जेवढं तुम्हाला बनवायचं आहे कालवण तेवढं पाणी टाकायचं. पाणी गरम टाकायचं आणि छान अशी एक उकळी आली ना की मीडियम गॅसवरती 5-6 मिनिट आहे ना छान असं पुन्हा आपण आहे ना शिजवून घेऊयात. बघू शकता तयार आहे आपलं गावरान पद्धतीने झणझणीत असं चिकन. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने चिकन करून बघा. खूप सुंदर लागतं. अगदी कोणतंही वाटण नाही काही नाही तरीही सुंदर होतं. बघू शकता. गडबडीच्या वेळेस तुम्ही कधीही करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.